प्रकरणी मालेगाव बंदची हाक देण्यात आली। रास्ता रोको आंदोलनही करण्यात आलं। रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांच्या भेटीला पोहोचल्या। डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार झाला होता। यानंतर मालेगावकर संतापलेले आहेत। मालेगाव बंदची हाक देण्यात आली आणि त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला। दरम्यान स्थानिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आपला संताप व्यक्त केला आणि नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे। मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। दरम्यान अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी संतोष खटाळ सध्या माझ्यासोबत जोडले गेले। संतोष, काय अधिक अपडेट आहे? मालेगावकर संतापलेले आहेत। बरोबर आहे प्रणिता, मालेगावमध्ये ही जी जो घटना घडली आहे याचा पूर्ण तीव्र निषेध करण्यात येत असून आज सकाळपासूनच मालेगाव कडकडीत बंद होतं आणि त्यातच आता मालेगावात जो मोर्चा निघाला त्या मोर्चानंतर न्यायालयाच्या आवारामध्ये जमाव जो आहे मोठ्या प्रमाणावर इथे आला असून या ठिकाणी पोलिसांनी देखील पळावण्याचा प्रयत्न केला। मात्र जमाव इतका आक्रमक होता की जवळपास सगळे लोक आतमध्ये घुसून शिरण्याचा प्रयत्न करत होते आणि पोलीस त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि आता इथे तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे। संतोष, न्यायालयाच्या आवारात ज्यावेळी हे आंदोलक पोहोचले त्यांची मागणी काय होती? कारण आरोपी तर या ठिकाणी नव्हता, त्याची आधीच सुनावणी त्याच्या संदर्भात झाली होती। झालेली आहे, मात्र कालपासून जवळजवळ सगळे मोठे वरिष्ठ नेते जे आहे मालेगावात येत आहे आणि सगळ्या भावना आहे की लोकांना आम्हाला आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्याला शिक्षा देऊ अशी मागणी संतप्त जमावाकडून होत आहे सध्या। त्यामुळे जमाव जो आहे हा प्रत्येक ठिकाणी नुसतं आंदोलनच चालू आहे मालेगावचं सकाळपासून। आणि आज दुसरी अजून एक गोष्ट उरली की आरोपीचे जे आई वडील आहे त्यांना जबाबासाठी मालेगावपासून जवळजवळ चांदवड तालुक्यातील जे न्यायालय आहे त्या ठिकाणी त्यांना त्यांचा जबाब घेण्यासाठी आता त्याच्या आरोपीचे आई वडील त्या मालेगाव आपल्या चांदवड कोर्टामध्ये आता सध्या जबाब चालू आहे। बरं संतोष, मालेगावमध्ये सध्या कोणकोणत्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे आणि हे तणावाचं वातावरण आहे? बरं, तिथे पोलीस सुरक्षा आहे का? हो, पोलीस सुरक्षा आहे। पोलीस आता जमाव पांगवण्याचा प्रयत्न करत आहे। आणि कुठे कुठे आंदोलन सुरू आहे सध्या मालेगावात? कुठे तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळते? नाही, आज जेव्हा सकाळपासून मोर्चा जो आहे ना जो बंद पुकारला झाला त्यानंतर लोक मोर्चा काढण्यासाठी सगळे एकत्र जमले। त्यानंतर मंत्री दादा भुसे असो किंवा स्थानिक नेते असो हे देखील शांततेचं हे करत होते। मात्र जमाव इतका आक्रमक होता की न्यायालयावर जात त्यांनी न्यायालयात घुसण्याचा प्रयत्न देखील केला आणि आता येथे तणावपूर्ण शांतता आहे। अगदी संतोष, आपण पाहिलं या जमावाच्या संतापामुळेच या आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केलं होतं। त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी झाली होती कारण हाच तीव्र संताप गेल्या काही दिवसांपासून सध्या मालेगाव तालुकाभर पाहायला मिळतोय। बरोबर आहे, तालुक्यातले राज्यभर देखील बघायला मिळते। आज चांदवडला देखील आज त्याचे निवेदन देण्यात आले, चांदवडला देखील रास्ता रोको करण्यात आला। मनमाड असो मालेगाव असो या भागात देखील या आरोपीला फाशी देण्यासाठी लोक मागणी करत आहेत। जी, पुन्हा एकदा संतोष तुमच्याकडे येणार आहे सविस्तर माहितीसाठी। मात्र सध्या मालेगावमध्ये कडकडीत बंद पुकारला जातोय आणि याच दरम्यान आंदोलन देखील झालेली आहे। रास्ता रोको करण्यात आला आणि तणावपूर्ण परिस्थिती न्यायालयाच्या आवारात पाहायला मिळाली। तर या परिस्थितीमुळेच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी पार पडलेली आहे। आरोपीला आमच्या हवाली करा, आम्ही त्याला शिक्षा देऊ अशा संतप्त प्रतिक्रिया सध्या आंदोलकांकडून उमटतायत। तर 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या या आरोपी विरोधात साहजिकच हा संताप मालेगावातच नाही तर संपूर्ण राज्यभरात उमटतोय। ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येतात आणि चिमुकलीला न्याय मिळावा, आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी करण्यात येते आहे। डोंगराळे गावात 3 वर्षीय मुलीवर अत्याचार झाला होता आणि त्यानंतर ही परिस्थिती उद्भवलेली आहे। राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। चिमुकलीला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येते। तीव्र आंदोलन झालेले आहे मालेगावात, त्याच आंदोलनाची काही दृश्य आपण पाहतोय। जमाव हा आक्रमक झाला होता, संतप्त झाला होता।
तर मालेगाव न्यायालयाच्या आवारात या सगळ्या जमावाने तीव्र निदर्शनं केली आहे आणि लवकरात लवकर चिमुकलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केलेली आहे। संताप व्यक्त करताना या जमावाची ही दृश्य आपण पाहतोय। न्यायालयीन आवारातील ही दृश्य आहे। यावेळी पोलिसांनी या जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळेस आरोपीच्या फाशीच्या मागणीसाठी जमाव एवढा आक्रमक होता की न्यायालयातही शिरण्याचा प्रयत्न या जमावाने केलाय। जो सऊदी अरबिया में जो कायदा है वो कायदा इस देश के अंदर लागू होना चाहिए। अगर वहां कोई बलात्कार करता है तो उसको गर्दन उतार दी जाती है, गर्दन उतार दी जाती है उसकी। ऐसा कठोर कायदा वहां पर है और वहां पर आप देखेंगे कि महिलाओं पे अत्याचार, बलात्कार की प्रमाण एक कम है। तर लोकप्रतिनिधींकडूनही या संतप्त प्रतिक्रिया समोर आलेल्या आहे। रुपाली चाकणकर पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी मालेगावात पोहोचल्या। कठोरात कठोर कायद्याची गरज आहे अशी मागणी सर्वांकडूनच करण्यात येते। कठोर कायदे असेल तर अशा घटना वारंवार घडणार नाही अशा प्रतिक्रिया समोर येत आहेत। त्यामुळे अर्थातच कठोर कायदे आणि तशी शिक्षा अशी मागणी या संदर्भात होत आहे। राज्याला हादरवणारी ही घटना। या संदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर काय म्हणाल्या ऐकूया। आम्हालाही वाटतं की त्याला फाशीची शिक्षा दिली तर क्षणक माणूस संपतो, पण ज्या मुलीला वेदना झाल्या त्या वेदना त्या विकृत मंथाला झाल्या पाहिजेत। वेदना काय असतात ह्या समजल्या पाहिजेत। पण शेवटी आपण सगळेजण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान घटना घेऊन काम करणारे लोक आहोत। त्याच्यामुळे कायद्याच्या चौकटीतून ही प्रक्रिया निश्चितपणाने पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। अत्यंत तीव्र भावना आहे मालेगावकरांच्या आणि त्या भावना अर्थातच सगळ्या राज्यात पाहायला मिळतात। प्रत्येकाची सध्या हीच भावना आहे, कारण त्या 3 वर्षाची मुकलीवर अन्याय झाला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आलेली आहे। केवळ 3 वर्षाची मुकली, त्यामुळे अर्थात राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय। संतप्त आंदोलकांनी परिसरातील दुकानांची तोडफोड केली। यावेळी या आंदोलकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला। पोलिसांच्याही हाताबाहेर परिस्थिती जाताना पाहायला मिळते। पोलिसांसमोर आव्हानात्मक स्थिती आहे, कारण आंदोलक हे तोडफोडीच्या भूमिकेवर आलेले आहे। परिसरातील दुकानांची तोडफोड करण्यात येते। एवढंच नव्हे तर पोलिसांनाही हे आंदोलक जुमानत नाहीये। त्यामुळे आता मालेगाव मधील या आंदोलकांच्या भावना संतप्त झाल्याचं, आणखी आक्रमक हे आंदोलक झाल्याचं पाहायला मिळतंय। रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। तर लवकरात लवकर शिक्षा व्हावी ही आपली ही मागणी असल्याचं ते म्हटलंय। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी संतोष खताळ यांच्याकडे। संतोष, सध्या तीव्र आंदोलन सुरू झालेलं आहे। पोलिसांच्याही हाताबाहेर ही परिस्थिती जात असल्याचं पाहायला मिळतंय, काय माहिती आहे? जमाव इतका आक्रमक आहे की त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी करत संतप्त जमाव जो आहे आज सकाळ म्हणजे आतापासूनच फार न्यायालयाच्या आवारात जात तिथे ते गेट आहे त्याला देखील ते लोक मध्ये शिरण्याचा प्रयत्न करत आहे आणि पोलीस त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र जमाव इतका आक्रमक पळापळी देखील या ठिकाणी सुरू असून एकदम अतिशय तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे। संतोष, सध्याची ही दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांकडून दुकानांची तोडफोड करण्यात येते। पोलिसांनाही हे आंदोलक जुमानत नाहीये, त्यामुळे कुठेतरी आता ही परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर जाताना पाहायला मिळते। बरोबर आहे। आंदोलक जे आहे एक दुकानाला देखील शटरला चपला मारताय, दगड मारतात
आणि काही ठिकाणी दगडफेक देखील करण्याची घटना घडली आहे. पोलीस देखील त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न करते, मात्र जमाव ऐकण्याचे सुरू नाही. जमाव हा लोकांची बंद दुकानांना देखील शटरवरनं लाथा मारत आहे, काचा तोडून मध्ये शेडण्याचा प्रयत्न करत आहे. जमाव इतका आक्रमक झाला की पोलिसांना देखील हाताबाई परिस्थिती जात आहे. साधारण किती मोठ्या संख्येने सध्या आंदोलक संतोष या ठिकाणी पोहोचले असतील आणि पोलिसांची कुमक किती मोठ्या प्रमाणात आहे? न्यायालयाच्या बाहेर पण जमाव जमवला होता. आणि जी संतोष, तुम्हाला थोडंसं थांबवते, कारण सध्या आंदोलक अत्यंत आक्रमक झालेले आहे आणि तीच दृश्य पाहायला मिळत आहे. पोलिसांच्याही हाताबाहेर ही परिस्थिती जाताना पाहायला मिळते. या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेजी जोडले गेले आहे. सुषमा अंधारेजी, मालेगाव मधील हे प्रकरण अत्यंत संतापजनक असं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर अर्थातच साहजिक आहे मालेगाव मधील आताची ही समोर येणारी दृश्य आंदोलक आक्रमक झालेत. ज्या बाळाला राग, लोभ, द्वेष, मत्सर यातली कुठलीही भावना कळत नाही, अशा बाळावर जेव्हा अनैसर्गिक घटना घडते त्यावेळेला जमावाचं प्रक्षुब्ध होणं हे अत्यंत सहज स्वाभाविक आहे. आणि विशेष म्हणजे मोर्चा होणार आहे याची जर कालच कल्पना आहे तर प्रशासनाने त्यासाठी पुरेसं सज्ज असणं सुद्धा गरजेचं आहे. हे मी समजूच शकते की आता आरोपीला अटक झालेली आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर तो खटला आल्यानंतर निश्चितपणे त्याला शिक्षा होणार आहे. परंतु हीच गोष्ट अत्यंत संवेदनशील पद्धतीने या सगळ्या जमावाला सांगण्याची गरज आहे आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलतेने हाताळलं पाहिजे. पण आपल्याकडे संवेदनशीलता कशाशी खातात हेच जर प्रशासनाला कळत नसेल आणि त्यातनं काही अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार निव्वळ गृह खाता आहे. जी सुषमा अंधारेजी, आपण पाहिलं याआधी राज्यात अशा घटना झालेल्या आहे, अनेक चिमुकल्यांचे असेच बळी गेलेले आहे. मात्र वारंवार तेच होतं, रस्त्यावर आंदोलक उतरतात, आंदोलन होतात, आंदोलन हाताबाहेरही जातात. आपल्याकडे घटना घडून गेल्यानंतर आपल्याकडे शिक्षा देण्यासाठी आपण आक्रमक होतो. मुळात घटनाच घडू नये यासाठी पूर्वप्रतिबंधात्मक असं काही केलंच जात नाही. सासपडे गावची जी घटना होती त्या घटनेत जे बाळ मृत्युमुखी पडलं, मुळात तो जो आरोपी आहे त्या आरोपीने आधी तशाच पद्धतीचा गुन्हा केला होता, त्यातनं तो सही सलामत सुटला होता. पहिल्या गुन्ह्यातनं जर तो सुटला नसता तर कदाचित दुसरा गुन्हा करण्याची त्याची हिंमत वाढली नसती. म्हणजे आपल्याकडून कुठल्याही पद्धतीने गुन्हेगाराला धरबंद नाहीये. हीच घटना सोनपेठमध्ये घडली, आरोपीला अटकच झाली नाही. पैठणमधला आरोपी अजूनही सापडलेलाच नाहीये. अशीच प्रकारची घटना बुलढाणा जिल्ह्यात घडलेली आहे. बदलापूर नंतर तब्बल 13 ठिकाणी या घटना घडल्या. जी सुषमा अंधारेजी, त्यामुळे या घटना कधी थांबणार असाच प्रश्न उपस्थित होतोय. वेळेअभावी तुम्हाला थांबवते. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि या संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन हे देखील जोडले गेले आहे. गिरीश महाजनजी, सध्या मालेगावातील परिस्थिती हाताबाहेर जातीये, काय प्रतिक्रिया द्याल? नाही, खरं आहे, कालच त्यांनी डिक्लेअर केलं होतं की आता मी मोर्चा काढू, शहर बंद ठेवू. आणि खरं लोकांमध्ये एवढा प्रक्षोभ त्या ठिकाणी आहे, एवढा संताप आहे, विशेष करून महिलांमध्ये सुद्धा आहे. आणि ते असं स्वाभाविक आहे, कारण ज्या पद्धतीने या सगळ्या चिमुकलीवर अत्याचार झाला, अन्याय झाला, ज्या पद्धतीने तिला ती हालहाल करून मारण्यात आला, बिचारीला ठेचण्यात आलं दगडांनी, बोटं तोडण्यात आली, ह्या खरं म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा भाग आहे. आणि म्हणून अशा नराधमांना शिक्षा झालीच पाहिजे. त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे की दुसऱ्यांदा कोणाची हिंमत होता कामा नये. त्यासाठी आपल्याकडे कायदा पण आहे. लोकांचं म्हणणं त्याला आमच्या हवाली करा, तसंच त्याला मारा, जसं त्या पद्धतीने त्याने हाल केलेत आमचे, हे योग्य आहे लोकांचं म्हणणं, मला इथे पट्ट आहे. पण तसा कायदा त्याला दुजोरा देत नाही, म्हणत नाही. आणि म्हणून याच्यावर एकच फास्ट ट्रॅक मध्ये टाकून त्याला तात्काळ फाशी देणं, त्याला त्याच्यावर कठोर त्याला शिक्षा करणं हा त्यावरचा उपाय आहे. आणि म्हणून मी काल रात्री उशिरापर्यंत त्या शहरामध्ये, त्या गावामध्ये त्या ठिकाणी होतो. 2 तास मी त्या ठिकाणी थांबलो. त्याच्या सगळ्या पालकांना भेटलो, आजोबांना भेटलो, नातेवाईकांना भेटलो, गावकऱ्यांना भेटलो, त्यांच्या भावना समजून घेतल्या. आणि तिथे त्यांची मागणी होती की इथे पोलीस चौकी पाहिजे. इथे आम्हाला 30 किलोमीटर दूर आहे मालेगाव पासून. तर ती मी लगेच तात्काळ बोललो, मुख्यमंत्री मोदी त्यासाठी परवानगी घेतली, बोललो. आणि आजपासून तिथे एक आउटपोस्ट आम्ही त्या ठिकाणी केलं. 4-5 पोलिसांचा स्टाफ, एक PSI, 4 हवालदार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं केस दिली पाहिजे. मी उज्ज्वल निकम साहेबांशी लगेच बोललो. ते व्यस्त होते, त्याच्याकडून मी म्हटलं काही करून तुम्हाला ही केस घ्यावी लागेल. त्यांच्यासमोर स्पीकरच बोललो, त्या सुद्धा त्याला मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर फास्ट ट्रॅक मध्ये टाका.
जी गिरीशजी, मात्र याआधीही राज्यात अशा घटना झालेल्या आहे, मात्र यापुढे अशा घटना घडू नये आणि कठोरात कठोर नियम यासाठी व्हावे, कारण या कायदे आपल्याकडे आहे, मात्र जर त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत असती तर कदाचित यापुढे असे प्रकार झालेच नसते, पण ते आजही होताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता राज्य सरकारची काय भूमिका असेल अशा प्रकरणांमध्ये? निश्चित राज्य शासनाची चर्चा झाली, पण आता विकृती कशी बघा, हा 24-25 वर्षाचा पोरगा हा व्यसनाधीन पण आहे आणि यांनी नालायकांनी हे कृत्य केलेलं आहे। 3-3.5 वर्षाच्या त्या चिमुकल्या मुलीला घेऊन अतिशय नाराज, म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, ते फोटो बघू शकत नाही आपण जी अशा पद्धतीने ते तिचे अन्याय केलेले आहेत। आता ही विकृती आहे, मला असं वाटतं त्याच्याशिवाय दुसरं काय असू शकेल। आता एवढ्या छोट्याशा मुलीला इतक्या निगूणपणे त्यांनी ठार मारावं, तिचा अत्याचार करावा, हे विकृतीच आहे। त्यामुळे निश्चित शासनाची भूमिका हीच आहे की यापुढे असं होता कामा नये, त्यासाठी काय उपाय करावा लागेल तसं सगळं शासन म्हणून आमची सगळी भूमिका स्पष्ट आहे। पण अशा पद्धतीने कोणी चॉकलेटचं आमिष दाखवून त्या मुलीला तो घेऊन गेला आणि घरामध्ये येऊन त्यांनी असा अत्याचार करावा हे कोणाला पटणार नाहीये। जी गिरीशजी, आणि त्यामुळेच या संदर्भात आता कठोर शासन अपेक्षित आहे, जेणेकरून पुढे अशा घटना घडू नये। खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।